भाजपानं साथ सोडली, त्यामुळे भाजपला येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मोठा धक्का सहन करावा लागणार आहे। राजकारणात मोठी घडामोड घडतीये। ओडिशामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकात भाजपनं दणदणीत विजय नोंदवलाय। भाजपनं बहुमतानं राज्यात सरकार स्थापन केलं। राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेले बिजू जनता दल अध्यक्ष नवीन पटनायक यांची हकालपट्टी केली। संसदेत बहुतांश मुद्द्यावर बीजेडी भाजपसोबत होतं। संसदेमध्ये बहुतांश मुद्द्यांवर बीजेडी भाजपसोबत होती। मात्र आता निवडणूक निकालानंतर बीजेडीनं आता भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार विरोधात संसदेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। पटनायक यांनी आपल्या राज्यसभा खासदारांना याबाबत सूचना दिल्यात। पटनायक यांनी पक्षाच्या 9 राज्यसभा सदस्यांची बैठक घेतली। 27 जूनला सुरू होणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात त्यांनी खासदारांना सक्रिय आणि मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे निर्देश दिलेत। पटनायक यांनी खासदारांना राज्याच्या हिताशी संबंधित मुद्दे संसदेत योग्य पद्धतीने मांडण्यास सांगितले। राज्यसभेतील बीजेडी नेते सस्मित पात्रा म्हणाले की 9 खासदार राज्यसभेत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करतील। आता भाजपला पाठिंबा देणार नसून केवळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलं आहे।